ಚೋರ್ಲಾ ಗಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವ 400 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಎಸ್ಕೇಪ್ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಕಿಶೋರ್ ಹಾಗೂ ಜಯೇಶ್ ನಡುವಿನ ಸಂಭಾಷಣೆ ವೈರಲ್ ಆಗಿದ್ದು, ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಸಂಪರ್ಕದ ಶಂಕೆಗೆ ಮತ್ತಷ್ಟು ಬಲ ನೀಡಿದೆ. ವೈರಲ್ ಸಂಭಾಷಣೆಯಲ್ಲಿ ಕಿಶೋರ್ ವಿರಾಟ್ ಹಾಗೂ ತನ್ನ ನಡುವಿನ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ವಹಿಸಿದ್ದ ವ್ಯಕ್ತಿ ಗುಜರಾತ್ನ ದೊಡ್ಡ ರಾಜಕಾರಣಿ ಎಂದು ಹೇಳಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರಕರಣದ ಮಾಹಿತಿ ಈಗಾಗಲೇ ಆ ರಾಜಕಾರಣಿಗೆ ತಿಳಿದಿದ್ದು, ಬಳಿಕ ಪ್ರಕರಣದ ಬಗ್ಗೆ ಆತನು ಆಸಕ್ತಿ ತೋರಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಸಂಭಾಷಣೆಯಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖವಾಗಿದೆ. ಸಂಭಾಷಣೆಯ ಮತ್ತೊಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ವಿರಾಟ್ ಕರೆ ಮಾಡಿ ಫಂಡ್ಗೆ ಬೇರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಂದು ಕಿಶೋರ್ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಜೊತೆಗೆ ನನ್ನ ಹಣವನ್ನ ಹಿಂತಿರುಗಿಸುವಂತೆ ಕೇಳಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ನೇರ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಕೇವಲ ಇನ್ವೆಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಕೋಡ್ ಪದಗಳಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿರುವುದು ವೈರಲ್ ಆಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳಿಬಂದಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ 150 ಕೋಟಿ ಖರ್ಚಾಗಿದೆ, 200 ಕೋಟಿ ನೀಡುವಂತೆ ಕೇಳಿದ್ದೇನೆ, ಆದರೆ ಮಟೀರಿಯಲ್ ಎಲ್ಲಿ ಹೋಯಿತು ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆಯು ಸಂಭಾಷಣೆಯಲ್ಲಿ ಮೂಡಿಬಂದಿದೆ. ವೈರಲ್ ಸಂಭಾಷಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಭಾಗಿಯಾಗಿರುವ ಬಗ್ಗೆ ಉಲ್ಲೇಖವಾಗಿದ್ದು, ಮಟೀರಿಯಲ್ ಮಿಸ್ ಆದ್ರೆ ಆ ರಾಜಕಾರಣಿ ವಿರಾಟ್ ನನ್ನ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಂಬ ಗಂಭೀರ ಎಚ್ಚರಿಕೆಯೂ ಕೇಳಿಬಂದಿದೆ. ಈ ಬೆಳವಣಿಗೆಯೊಂದಿಗೆ 400 ಕೋಟಿ ಎಸ್ಕೇಪ್ ಪ್ರಕರಣವು ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಇನ್ನಷ್ಟು गंभीर स्वरूप ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದು, ರಾಜಕೀಯ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ संपर्कದ शंकेಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ तनिखेಯ दिक्कू महत्त्व पಡೆದುಕೊಂಡಿದೆ. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे, म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काल रात्री फोन आला होता विराटचा, तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं हे तो पण आता हे तो थोडासा तो पण इंटरेस्ट देतोय. आता तो पॉलिटिशियन आहे तो. तर आता ते बोलतो की ते मी बोला आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालंय ते तुम्ही मला मोकळा करा, की मला माझे पैसे तर जे घुसलेत, कारण माझ्या तर दुसरं काय संबंध नाही, इन्व्हेस्टर सारखा आहे मी. नाही पण मी काय होतो माझे जे पैसे मी ते पण मी बोललो तुमच्या सांगण्यावरनं मी ते तेवढा केला होता. तर ते बोलले ठीक आहे. तर आता ते हा लाईनअप करतो 1-2 दिवसांनी कुठेतरी. ते बोललो आता त्याच्याकडे पैसे तर नाहीये, पैसे तर त्यांनी कुठेतरी जमा केले. ते बोललो ठीक आहे. तर ते बोलतो मटेरियल आहे त्याच्याकडे दुसरा. तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 दे तू त्याच्यात. तर ते 1-2 दिवसात आता निपटारा होईल त्याचा. चालेल सर. 1-2 दिवसात ते निपटारा झाला. आणि हे असं आहे की त्याला मी बोललो विचारा त्याला की हे मटेरियल गेला कुठे आणि हे कोणी. ते त्याचं म्हणणं असं होता की त्यांनी अर्जितच्या सांगण्यावरनं गेम केली, पण त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता ह्याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते, त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या, कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे तो विराट, पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही तो. कृष्णा KMM न्यूज बेळगावी.